नमस्कार मित्रांनो. आज अनेकांच्या मनात एकच प्रश्न फिरताना दिसतोय, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नक्की कधी जमा होईल? हा विषय नीट समजून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्यासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती स्पष्टपणे सांगितलेली आहे. सुरुवात करूया सध्याच्या परिस्थितीपासून. तर हिवाळी अधिवेशन साधारणपणे 8 डिसेंबरपासून तर 19 डिसेंबरपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनात पुरवणी मागणी सादर करणे आवश्यक असतो. नमो शेतकरी महासन्मान निधी हप्ता दिल्या जाण्याची ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते, कारण त्यानंतरच राज्यपालांकडून मंजुरी मिळते. मंजुरी मिळाल्यानंतर या हप्त्याच्या वितरणासाठी अधिकृत जी-आर तयार केला जातो. हा जी-आरमध्ये किती शेतकरी पात्र आहेत, त्यासाठी किती निधी लागणार आहे, त्याचा संपूर्ण तपशील नमूद केला जातो. सर्व माहिती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा हप्ता 20 डिसेंबरच्या आधी कधीही वाटप केला जाऊ शकतो. म्हणजेच हप्ता येण्याची सर्वात शक्यता तारीख 20 डिसेंबर पूर्वीच असते. आता प्रश्न येतो की पुरवणी मागणी आणि परवानगी कधी दिली जाईल? तर साधारणपणे 8 डिसेंबर ते 12 डिसेंबर किंवा 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळात ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. त्यानंतर जी-आर काढला जातो आणि मगच पैसे खात्यात जमा होतात. येथे एक गोष्ट नीट समजून घ्या. अनेक ठिकाणी आज पैसे मिळणार, उद्या पैसे मिळणार अशा प्रकारची भरपूर व्हिडिओ चॅनलवरती पाहायला मिळतात. पण प्रत्यक्षात अजूनही मंजुरी मिळालेली नाही आणि जी-आर देखील आलेला नाही. त्यामुळे अशी चुकीची माहिती मानू नका. खरी आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्या तरच हप्ता जमा केला जातो. म्हणून 20 डिसेंबर पूर्वी कधीही पैसे येऊ शकतात हे लक्षात ठेवा. ही माहिती सर्वांना, जेवढे पण लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.